संपूर्ण देशभरात अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांचा इतिहास, गोष्ट, आख्यायिका अत्यंत वेगळ्या, रहस्यमयी आणि चकित करणाऱ्या आहेत. यामध्ये अनेक शिवमंदिरांचा समावेश आहे. अत्यंत प्राचीन आणि पुरातन काळातील ही मंदिरं स्वतःच एक आश्चर्य आहे. अशाच एका चमत्कारिक मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये. हे मंदिर महादेवाचे असून अत्यंत विशेष आहे. दिवसभरातून तब्बल 2 वेळा हे शिवमंदिर आपल्या जागेवरून गायब होते. विश्वास बसणार नाही अशा काही खास गोष्टी या मंदिराबाबत सांगितल्या जातात. हे मंदिर गुजरातमध्ये आहे. वडोदरापासून 85 किलोमीटर अंतरावर जंबूसर तहसीलच्या कविकंबोई गावात आहे. स्तंभेश्वर महादेव हे मंदिर फारच आश्चर्यकारक आहे. मंदिर दिवसातून 2 वेळा समुद्रात लीन होते. थोड्या वेळाने पुन्हा दिसायला लागते. समुद्राच्या भरती आणि ओहोटीमुळे असे होते. त्यामुळे समुद्रात ओहोटी असतानाच भाविकांना शिवलिंगाचे दर्शन घेता येते. भरतीच्या वेळी मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते. स्तंभेश्वर मंदिर अरबी समुद्राच्या कळंबी किनाऱ्यावर बसलेले आहे. या मंदिराचा शोध 150 वर्षापूर्वी लागला होता. स्तंभेश्वर मंदिरात असलेल्या शिवलिंगाचा आकार 4 फूट उंच आणि 2 फूट व्यासाचा आहे. या प्राचीन मंदिराच्या मागे अरबी समुद्राचे अप्रतिम दृश्य दिसते. येथे येणाऱ्या भाविकांना माहिती पत्रकाचे वाटप केले जाते, ज्यामध्ये भरतीची वेळ लिहिलेली आहे, जेणेकरून भाविकांसोबत दुर्घटना होणार नाही. या स्तंभेश्वर महादेव मंदिराची पौराणिक कथा अशी आहे की शिवपुराणानुसार तारकासूर या राक्षसाने तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले होते. जेव्हा महादेव प्रकट झाले तेव्हा त्याने वरदान मागितले की कोणीही त्याचा वध करू शकत नाही. त्याचा वध करणारा फक्त महादेवाचा पुत्र असेल आणि तोही 6 दिवसांचा. भगवान भोलेनाथाने त्याला हे वरदान दिले. वरदान मिळताच तारकासुराने दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. देव आणि ऋषी त्यावेळेला महादेवांकडे मदतीसाठी धावले. त्यावेळी शिवशक्तीपासून जन्मलेला कार्तिकेय याला 6 मेंदू, 4 डोळे आणि 12 हात होते. महादेवाचा पुत्र कार्तिकेय याने वयाच्या 6व्या दिवशी तारकासुराचा वध केला, अशी आख्यायिका आहे. कार्तिकेयाला जेव्हा कळाले की तारकासूर हा शिवभक्त होता तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला. त्यावेळेला भगवान विष्णूंच्या म्हणण्यानुसार कार्तिकेयाने प्रायश्चित्त करण्याचे ठरवले, कारण ही ब्रह्महत्या होती. त्यावेळेला भगवान विष्णूंनी कार्तिकेयाला वधाच्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी त्या राक्षसाचा वध केला त्या ठिकाणी शिवालय बांधण्यास सांगितले. कार्तिकेयाने तेच केले. सर्व देवांनी मिळून महिसागर संगम या ठिकाणी विश्वानंदक स्तंभाची स्थापना केली, जे आता स्तंभेश्वर तीर्थ म्हणून ओळखले जाते. या मंदिरामध्ये स्वतः शिवशंभू वास करतात असे मानले जाते. त्यामुळे समुद्र देवता त्यांचा अभिषेक करण्यास दिवसातून 2 वेळा येतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मंदिराचा शोध सुमारे 200 वर्षापूर्वी लागला होता. या मंदिरात स्थापन केलेल्या शिवलिंगाचा जलाभिषेक समुद्राच्या लाटा स्वतः करतात. भरतीच्या वेळी पाण्याच्या लाटा उसळत शिवलिंगाचा जलाभिषेक होतो. ही घटना दररोज सकाळी आणि संध्याकाळी घडते. हे मंदिर दिवसातून 2 वेळा गायब होते असे म्हटले जाते. हे शिवमंदिर समुद्र किनाऱ्यावर वसलेले असल्यामुळे भरती आल्यावर संपूर्ण मंदिर समुद्रामध्ये बुडते आणि ओहोटी आल्यावर पाणी ओसरते आणि मग मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन होते. ही नैसर्गिक क्रिया शतकानुशतके होत आहे. केवळ स्तंभेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजा केल्याने एका जन्मात सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. कमी भरतीच्या वेळी हे मंदिर पाहिले जाऊ शकते. हे या मंदिराबद्दलचे सर्वात रोमांचक तथ्य आहे. या मंदिराला हजारो लोक भेट देतात आणि आश्चर्यकारक व सकारात्मक कंप अनुभवतात.
स्तंभेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री आणि अमावस्येला यात्रा भरते. तसेच प्रदोष आणि पौर्णिमेला इथे रात्रभर पूजा अर्चना केली जाते. आजूबाजूच्या गावातील लोक दर्शनासाठी येतात. महादेवाचे दर्शन घेतल्याने सर्व कष्ट दूर होतात. शिवपुराणातही याचा उल्लेख आहे. तो आढळतो रुद्रसंहितेच्या भाग 2 अध्याय 11 मध्ये. तर मंडळी, आजच्या पुरतं इतकंच. अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.